विशारद हरिभक्तीपरायण हरिकिसनबुवा देवकर आणि संगीत विशारद हरिभक्तीपरायण इंद्रभानुभाऊ खेडकर.
हॅलो. आरंभे आवडी आदरे आले नाम. आरंभी आवडी आदरे आले नाम. तेणे सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. राम कृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊली सकळ जीवीचा जिव्हाळा. तुझी येणी नामे सकळ संदेह फिटला. तुझी येणी नामे सकळ संदेह फिटला. बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठला. राम कृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊली सकळ जीवीचा जिव्हाळा. विठ्ठल आरंभी आवडी आदरे आले नाम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. राम कृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊली सकळ जीवीचा जिव्हाळा. तुझी येणी नामे सकळ संदेह फिटला. बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठला. राम कृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊली सकळ जीवीचा जिव्हाळा. विठ्ठल आदरे आले नाम. तेने सकळ सिद्धी जगे झाले पूर्ण काम. राम कृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊली सकळ जीवीचा जिव्हाळा. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरिकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. यदक्षरं मणाख्येयम् आनन्दं मदमव्ययं. श्रीमन्वामननाथेति ख्यातं दैवतम् अहम् आश्रये. श्रीसंताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. मस्तक हे पायावरी या वारकरी संताचा. आरंभी आवडी आदरे आले नाम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. अखंड हरिनाम सप्ताह विकुंठवाची श्री हरिभक्तीपरायण निगमानंदजी महाराज यांनी प्रारंभित केलेला हा 47वा सत्संग नाम सप्ताह अनेक गावांमधून येत असताना
दुसरा आहे का तिसरा? चौथा आहे का? चौथ्यांदा याच ठिकाणी हा सत्संग होत आहे. हरिभक्तीपरायण जनार्दन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली, अध्यक्षतेखाली हा सत्संग होत असताना आजचा हा सेवेचा भाग मानवी जीवन आणि या जीवनामध्ये बस द्या ठेवून आता बस. जीव कोणताही असो, कामना आहे, इच्छा आहे, अपेक्षा आहे, वीस लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जडचरी भोगाव्या 9 लक्ष, 30 लक्ष योनी पशुची घरी, मानवा भितरी 4 लक्ष, 84 लाख योनीची यादी देत असताना श्री नामदेवराय या देहाचं, शरीराचं, या योनीचं, या जन्माचं महत्त्व किती आहे, महत्त्व किती आहे म्हणण्यापेक्षा याच्यापेक्षा पलीकडे जन्म नाही, शेवटचा जन्म, शेवटली पाळी, तेव्हा मनुष्य जन्म शेवट. शेवट तुकोबाराय तर म्हणतात ते शेवट तो कधी कळे ना, कधी शेवट, काय प्रसंग आहे हा. जीव कुठेही जावो आपल्या कर्माप्रमाणे, पण कुठेही शब्दाचा अर्थ कोणत्याही योनीत जावो, अपेक्षा रहित आणि जीवन हा विषय नाही. ऐशे होती लोह लोष्ट पाषाण शेवट जीवनी. किती वर्ष मोजायचीच नाही, कोण कुठे कोणत्या जन्मात कसा जातो याचा विचार करत असताना उत्तम हा शब्द तुकोबाराय वापरत असताना शरीर उत्तम, किती उत्तम आहे, एवढं उत्तम आहे की याच शरीरातून शरीरे साधिले परब्रह्म. माणसातील पद सोडा. महाराज म्हणाले ब्रह्मशाना परवते वाढणे नाही जीवाते. शेवट तिथपर्यंत श्री संत महापुरुषाने सांगितलं. म्हणून आपल्यातले जे पद आहेत या पदापेक्षा शेवटचं काय, पुढे काय आहे, शास्त्रकाराला आपलं आचार्यांना म्हणावं लागलं, पुढे काय माहिती नाही. तथा किम तथा किम तथा किम तथा किम, पुढे काय, हे झालं, पुढे काय. अपेक्षा थांबली नाही, इच्छा राहिलीच नाही. ही कोणाची इच्छा, कोणाची राहिली नाही. शरीर असेपर्यंत, कोणतंही शरीर असो, देह असो, जन्म असो, योनी असो, नाही त्या दिवशी, नाही किंबहुना गेल्याच्याही नंतर असं म्हटलं जातं की इथं काहीतरी आहे, इथं उतरून टाका. न दिसणारी शरीर, काही आत्मे, अतृप्त आत्मे भटकत असताना त्यांच्याही अपेक्षा शेवटी कुठल्या तरी शरीराचा आश्रय, थारा, आधार घेऊन मागणी मागावी लागते. आमच्यात तर असं आहे, कोणाला मान्य असन नसन, आमच्यात असं मान्य आहे
की श्री ज्ञाननाथाला मान्य आहे. हरी उच्चारणी पडे भूत बाधा. आता भूत कधी पळतं, बाधा कधी जाते. आमच्या परंपरेला, श्रीनाथ परंपरेला हे मान्य आहे की ते आहे. रामायण वाचल्याच्या नंतर निकुंबळेमध्ये इंद्रजिताने देखील अनेक काही सुरक्षितपणा म्हणून, खबरदारी म्हणून अनेक काही रक्षक ठेवले असताना त्याही ठिकाणी या लोकाचा वेढा ठेवला होता. कोणत्या लोकाचा? भूत पिशाच. आता निकटनही आवे हा आशय घेऊन या शब्दाचा, या वाक्याचा, तुलसीदासजीचं जे वाक्य आहे की श्री मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठम. याचं नाव घेतलं तरी जवळ येत नाही. राम म्हणताना ये जवळी भूत, राम म्हणताना ये जवळी भूत, राम म्हणताना ये जवळी भूत, राम म्हणताना ये जवळी भूत. कैसा यमदूत म्हणता राम, कैसा यमदूत म्हणता राम, दत्त यमदूत म्हणता राम, दत्त यमदूत म्हणता राम. निकुंबळेमध्ये श्री मारुतराय गेल्याच्या नंतर मारुतरायाचा विषय चालू आहे. मनोजवं मारुततुल्य वेगम. विषयांतर करू नका. तेव्हा तिथे गेल्याच्या नंतर तिथेही ही मंडळी होती. याचं नुसतं नाव ऐकलं तरी, जप केला तरी अनेक प्रसंग. एक वाक्य सांगायचे फक्त. भूत हा शब्द, भूत शब्द तर आपल्यासाठी पण आहे. व्यास महर्षीने बोलत असताना सांगितलं, ईश्वर सर्व भूतानां भूत. भूत हा जीववाचक शब्द. जीवाला अनुसरून हा भूत हे वाक्य उच्चारत असताना आणि मग हरी, मग पण हे नाव कोणतं घ्यायचं, कसं घ्यायचं? आम्ही रात्रंदिवस घेतो, पण कोणी घेतलं, कधी घेतलं? श्री ज्ञाननाथाची भाषा आहे की हे नाव या परंपरेत आरंभापासून. आरंभ कधी? आमच्या जीवनाचा आरंभ आम्हाला, मी सुरुवातीला, मी आरंभी, मी कशाला म्हणतो, मी कधीपासून आहे? इथं तर मी म्हणत असताना आपल्याला कळायला लागलं की मी. लहान मुलाच्या हातातील मोबाईल घेतलं तरी ती तोंडात मारतं आईच्या. आपण म्हणतो त्याला काय कळतंय? त्याला कळत नाही. मग त्याच्या हातातलं घेतल्याच्या नंतर त्याने तोंडात का मारली? त्याला का राग आला? मोबाईल घेऊ दिला नाही म्हणून अनेक मुलांनी कुठे पाण्यात उड्या टाकल्या, कुठं फाश्या घेतल्या, कुठं काही अनेक प्रसंग मोबाईलसाठी. कोणी असलं तरी मला पाहिजे. हे कोणी आणि कधी आणि कसं? आले नाम
ज्ञानोबा म्हणतात की आमची जी परंपरा आहे या परंपरेमध्ये आरंभी सगळे प्रकार झाले. या नामाचा परिणाम या परंपरेमध्ये सरळ करा हरी भक्ती परलोकी एक कामा सोडवील यमापासून. कोणी केली, कशी केली, का केली, कधी केली भक्ती आम्ही करतो, त्यालाही आम्ही भक्ती म्हणतो. आमची का होत नाही. कोणी भक्ती केली आणि कोणाची झाली, कोण संत महाराज आणि बुवा लोक हा विषय वेगळा आहे. संत कोण? आम्ही भजन कीर्तनाला आरंभ करत असताना विनेकरी सुद्धा विना घेतल्याबरोबर काय म्हणतो? राम कृष्ण हरी. राम या शब्दाचा, या नामाचा उच्चार करतो. या विश्वाची जननी माता राम प्रभू तिला कळाले नाही का जगन्माता सीतेला? रावण हा ज्या वेळेला येतो तो साधू संन्यासाचा वेश भगवी कपडे घालून आल्याच्या नंतर आम्हाला रावण माहिती आहे, सीतेला माहिती नाही का? जर माहिती होतं तर का बाहेर येऊन भिक्षा वाढली? जर भिक्षा वाढली नसती तर रामायण हा शब्दच जन्माला आला नसता. आम्हाला दुष्ट माणसं कळतात आणि मग सीतेला कळालं नाही का? आम्हाला स्वप्न पडलं तरी ते साक्षात्कारी महाराज. मला असं वाटतं की रामायणामध्ये आणखीन एक अनेक ठिकाणी अनेक प्रसंग आहेत. शक्ती लागल्याच्या नंतर त्यावेळेच्या डॉक्टरने सांगितलं की वस्तू आहे, काम होईल, पण अशा अशा प्रकारची औषधी आणावी लागेल. कुठं आहे ती? सांगितलं हिमालयामध्ये. इकडचं शेवटचं टोक ते इकडचं शेवटचं टोक आणावीच लागेल, त्याच्याशिवाय नाही. कशी आहे ती? सगळी ओळख सांगितली. जवळ गेलं की ती दिव्य अशा प्रकारचा प्रकाश दिसे. सगळ्या खुणा सांगितल्या. हे काम कोण करणार? सूर्योदयाच्या आत. ज्याची हिम्मत आणि धैर्य आणि ताकद, धैर्यम यस्य पिता, त्याच्यावर ते काम सोपवलं की इतरावर नाही. तो बाबा वरून जात असताना मारुत तुल्य वेगम वातात्मजम वानर यूथ मुख्यम. वात आत्मजम, वाऱ्याचा आत्मज मुलगा. मारुतरायावर हे काम सोपवल्याच्या नंतर उड्डाण झालं आणि वरून जात असताना कोणाला कशाची आवड, कोणाला कशाची आवड. आता हा बाबा जर गेला तर विघ्न कोणत्या कामात कसं टाकायचं
हे टाकणाराला खूप चांगलं कळतं, काम करणारापेक्षा. काम होणार कसं नाही याची दक्षता, किंबहुना काम कसं होऊ द्यायचं नाही याची दक्षता घेणारा वर्ग अतिशय हुशार असतो. किती कसंही कपाट असू द्या, कसंही घर बांधू द्या, फोडणाराला बरोबर माहिती असते. आता अलीकडे काही गाव राहिले नाही कुठे. आता मला माहित नाही नांदेलीत किती घरं राहिलीत ती, पण काही काही गावात फक्त मारुतराज एकटा राखणे बाबा. डोंगर नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. एक ठिकाण तर असं काही एक गाडी आली, पाहिलं अगदी सगळं व्यवस्थित आहे. गाडी लावली, पाठीमागून कसं चढला तिचं कुलूप लावून गेलेले आहे. पाठीमागून वरती चढले, वरती जाऊन जिन्यातून खाली आले, सगळं गोळा करून पिशवी भरून पुन्हा जसं उतरायचं तसं उतरले. आता विश्लेषण करत नाही, खाली उतरले. हा मोबाईल घेऊन गाडी लावून तिथंच फिरा. बरं बरं, आलो आलो, हो हो, सांगतो, काही हरकत नाही, मी पाहतोय ना, सांगतो, मी पाहतोय, मी इथंच उभा आहे, माझ्या समोर आहेत. ते खरं बोलत होता. आता शेतीतच बंगला आहे, समोर खुरपीत आहेत, सगळी घरातली मंडळी समोर बसलेली आहे, समोर उभी आहे, पण घराला कुलूप. आता कोण जाईन घराला कुलूप लावले. वरती चढून परत उतरून गाडीजवळ आला, गाडीत बसला आणि बरं ठेवतो, काही हरकत नाही, सांगतो मी. गाडीत बसला, मामा येतो. याला वाटलं काय आपला कोणी नातेवाईक भासा होता का काय नव्हता. गाव मामा पुष्कळ असतात ना, कळालंच नाही कोण पाहुणे होते काय नाही. पण काय आताही आले नाही, फक्त मामा येतो म्हणले गेले. कोण पाहुणे कुठाले होते काय माहिती. विचार करण्यापेक्षा काही पाहावं का नाही. कुलूप उघडलं, घरी गेले, दुपारी जेवायला. पुढं काय राहिले घरात. कसंही घर बांधा, कोणी कसाही असा, त्याच्यावर मात करण्याची कायदा कसाही करा, पळवाट त्याला आहे. जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम. कसं नाव ठेवलं कसं नाही त्याला. काय त्याचं नाव होतं, काल नेमी. अरे कोण वाहून चाललाय राम भक्ताला डावलून, तुझं काम होणार नाही त्याला ऐकायला जाईल असं. खाली ये, खाली ये, खाली ये, राम भक्ताला डावलून जाऊ नको. याने विचार करावा का नाही. रामच आपल्या जवळ आहे, रामानेच आपल्याला काम सांगितले, तरी देखील त्यालाही विसर पडून तोही खाली उतरतो. अरे जाऊ नको, तुझं काम होणार नाही, अमुक नाही, तमुक नाही. याचा हेतू फक्त याला सूर्य उदय होईपर्यंत इथं बसून ठेवायचं. माझा मुख्य मुद्दा इथे. रामायण ऐकणाराने सांगा की तिथे सुद्धा मारुतराय खाली उतरतात. बुद्धिमतां वरिष्ठम, असं असतानाही कळालं नाही, लक्षात आलं नाही की हा कोण. मग जर मारुतरायाला कळत नाही, जगन्माता सीतेला रावण कळत नाही, जर मारुतरायाला कालनेमी कळत नाही, अनेक प्रसंग. मग आम्ही ठरवू ते संत का आहेत ते संत, कोण सांगू शकतो. एक महापुरुष, सिद्ध महापुरुष अवतार, एक महाराष्ट्रात एक संत असला तरी खूप काही होईल. पंढरपूरला 15-20 लाख समाज जमा झाल्याच्या नंतर वारकरी, एक खरा वारकरी, एक संत आला तरी ती यात्रा पवित्र होईल. कारण त्यांची वचन आहेत, पुनीत केले विष्णुदासी, संगे आपुलिया दोषी. आला शीतळ
शांतीचा वारा नाही कळालं तरी मला एक वाक्य सांगायचं, कोण संत? सीतेला कळत नाही, मारुतरायाला कळत नाही, मग आम्ही त्यांच्यापेक्षा बुद्धिवान का? आम्ही म्हणू ते का? कोण संत? फार अवघड प्रश्न आहे. शेवटी म्हणावं लागलं, हे जाणे कोण केशवराज, हे जाणे कोण शकतो? संत कोण? जन्म जन्म मुनी यतन कराई, किती जन्म. कृष्ण परमात्म्याला विचारलं अर्जुनाने, कधी तो महापुरुष? सांगितलं कृष्ण परमात्मा नाही सांगता येत, एक वाक्य सांगतो. म्हणाले, बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. बाबू अवघड आहे, बाबू अवघड वर्म ते एक आहे. वर्म जर कळालं नाही, समेची सम असत ना, कसं आहे तुमच्या? बर, आता ते काय की तुम्ही असं केलं, आम्हालाही सम कळत नाही. वर्म ऐसी वर्मे मज. शेवटी प्रार्थना तुकोबाराय करतायत की हे आमचं नाही, तू जर सांगितलं तर. परी जगजेठी करुणा केली. कोण? आम्ही रात्रंदिवस कीर्तन करतो. कीर्तनकार म्हणजे संत नाही. महाराज म्हणा, बुवा म्हणा, परमार्थिक परमार्थ, आर्थिक परमार्थ,
लौकिक परमार्थ, व्यवहारिक परमार्थ, कोण परमार्थासाठीच तर महापुरुषाची वचनं, श्री संतांची वचनं म्हणणं सोपं आहे, ते सोपं नाही. कुंकड काय करावं त्याची पंचायत आहे, तेव्हा ते पण कळालंच पाहिजे. म्हणणं पण सोपं नाही. तुकोबाराला म्हणा, ऐशी वर मे मज अंतरीच्या खुना प्रगटोनी. कधी आणि काय आणि कसा, कोणाकडे जावं, कोणाला विचारावं, कोणाला बोलावं, कोण काही तो स्वामी भेटेल, कोण असेल. आम्हाला अनेक स्वप्न पडतात. एकाच पठ्ठ्याला स्वप्न पडलं, पडिला विसर स्वप्नामध्ये श्री गुरुचं दर्शन होतं तर कृतार्थ जेवण होतंय. स्वप्नामध्ये दर्शन झालं त्याचा परिणाम कापेयम तुकाराम तुकाराम. नाव घेतलं तर स्वप्नात कोणाचे स्वप्न, किती स्वप्न, कोणते स्वप्न, कसे स्वप्न, अनेकाची स्वप्न. कोणाचं स्वप्न. तुकोबाराय म्हणले काय माहिती नाही. त्वरा झाली काय कळे, उपजला अंतराय म्हणूनिया काय. काय काम होतं काही माहिती नाही, पण पडिला विसर स्वप्ना माझी. स्वप्नात श्री गुरुची कोणी सांगायचं, कोणाला सांगायचं. परमार्थ काय. आरंभ कधी, आमच्या जीवनाचा आरंभ, आमच्या परमार्थाचा आरंभ कोण सांगू शकतो. नक्की हेच सांगणं माहिती असत. नक्की ह्याच मार्गाने जा. मार्गाचे निबडे निश्चिंत ठाके. एक नक्की मी सांगतो. मी म्हणत असताना खूप हिंमत लागते. काही घाबरू नको. मी आहे, तू तर आहेस ना. तू तसा मी पण आहे ना. कोण म्हणतो मी नाही. मला फक्त एकच वाक्य सांगायचं की आरंभ. श्री ज्ञाननाथ अतिशय अभिमानाने सांगतात की या परंपरेमध्ये आरंभे नेहमी करता ज्याचं काम त्याला माहिती असतं. जो काही विचार असेल, जो असेल तो, जे चिंतन असेल, जे करत असतील ते, एक दिवस ज्याचा अधिकार आहे त्यानेच विचारावं, कोणी पण नाही. काय करता जाऊन तुम्ही. तुम्हाला काही कळतं का नाही. तो अधिकार एकाच श्रीला आहे. तुम्हाला काही कळत नाही हा म्हणण्याचा अधिकार फक्त एकीला आहे. जी ज्याची अर्धांगिनी आहे तिलाच. तुला काय मला नाही सांगायचं, मग कोणाला सांगायचंय. आणखीन दुसरी कोणी आहे का. मला नाही म्हणजे कोणाला सांगायचंय. मग मी विचारते तुम्हाला काय करता जाऊन. तुला काय सांगायचं. मला नाही मग कोणाला.
आता किती दिवस एकच एक वाक्य, शेवटी माणूस कंटाळून म्हणतो. बरं सांगतो. कधी सांगणार? सांगतो. चल आज सांगतोच तुला. पण 8-1 आहे. मी सांगन तिथपर्यंत तो हुंकार द्यायचा. हो, त्याला काय विशेष आहे? विशेष आहे म्हणून तर सांगतोय. माणसाला एखादी गोष्ट नाही कळाली सांगत असताना की आपोआप कीर्तनात तर नक्की झोप येते. विषय कळालाच नाही, झोप नक्की. झोपेचं पहिलं साधन हे. हुंकार देणार? हो. कुठे क्षीरसागर असेल तिथे. मला काही माहिती नाही, मी काय पाहिलं नाही. ज्याला विचारायचं त्याने ज्ञानोबराला विचारा. का क्षीरसिंधू परिसरी, थेट तिथे घेऊन त्या परिसरात. आता इथे कोणी नाही. आता मी सांगतो, मी आरंभ करतो. अध्यात्म रामायणामध्ये श्री शंकराने माता पार्वतीला मी ज्याचं नाव घेतोय ते काय आहे ते ऐक. आता मी सांगतोय, आता नीट ऐकायचं. सांगत असताना, आरंभ करत असताना नक्की का? हो नक्की. सुरुवात केली, पुढे झोप लागली. हे सांगण्याच्या नादात माहितीच नाही कधी माता पार्वतीला झोप लागली ती. ज्याचं त्याला माहिती असतं कोणाचे वर्म काय असतात. विष्णू परमात्म्याच्या लक्षात आलं हे जर वाया गेलं तर हे उचित नाही. काही क्षणात त्याच समुद्रामध्ये माशाच्या उदरातून हुंकार माता पार्वतीच्या आवाजामध्ये सुरुवात केली. सर्व काही ते काय आहे, त्या नामाचा महिमा काय आहे सांगून झाल्याच्या नंतर पाहिलं. डोळे उघडून पाहतात तर हिला तर झोप लागली. कोणी ऐकलं? कारण युद्धाच्या प्रसंगी कीर्तनात बोलण्याचा विषय नसला तरी काही वेळेला काही लोक विशेष ठिकाणी घेऊन जाताना आपलेच मिलिटरीतली लोक, संरक्षण खात्यातील लोक, 1-2 लोक घेऊन जायचे असतात विशिष्ट ठिकाणी. पण त्यांना बंदोबस्तात न्यावं लागतं. कधी त्यांनाही पळवून कोण घेऊन जाईन माहिती नाही. अनेक काही प्रसंग तिथे कोण ज्याचा आधी कोण आहे. रामाच्या वडिलाचं नाव दशरथ आणि कृष्णाच्या अनेक देवतेची. महादेवाच्या वडिलाचं नाव कधी पुढच्या कधी गाठ पडल्यावर सांगा. आता काय विचार सापडलंच कधी तर सांगा. आता मला तर काय अजून कळालं नाही. म्हणून आधी ना, ज्याच्या आधी नाही असं. कोणी ऐकलं, कोणी हुंका बाजूला पाहिलं तर काहीच नाही, काय कळत नाही. समुद्रातून ऐकलं, तिथे काय विचार करायचे. त्रिशूळ घेऊन फेकला आणि फेकल्याच्या नंतर त्या माशाच्या कानाला, म्हणजे विष्णू परमात्म्याच्या कानाला लागला छेद, छिद्र. मत्स्य माशाच्या उदरातून हुंकार देतात असताना त्या कानाला लागला म्हणून मत्स्येंद्र. पाहिलं वा, हरकत नाही.
हीच परंपरा. पुढे गोरक्षनाथ, गहिनीनाथ, मला फक्त हा टाळ, ही माळ, हा झेंडा, शैली शृंगी मुद्राधारी ध्वज त्रिशूळ करी. आरंभ श्री गोरक्षनाथाला शिव गोरक्ष म्हणतात. श्री गोरक्षनाथाचाही अवतार श्री शंकराचा. मी फक्त आरंभ हे वाक्य सांगतोय. आपला वेळ संपलेला आहे. श्री गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ आणि ज्ञानोबारायाच्या अगोदर 3-4 पिढ्या यांच्या कुटुंबावर श्रीनाथांचाच भक्तीचा पगडा, परंपरा विठ्ठलपंत यांचे वडील त्र्यंबकपंत, गोविंदपंत, आजोबा. यांना ही गोदावरीच्या पात्रात निराई श्री गहिनीनाथाने विभूती दिली आणि सांगितलं की जा तुला मुलगा होईल. त्या विभूतीचा परिणाम विठ्ठलपंत म्हणून नाव ठेविले आवडी. निराये म्हणून बैसलो संताचे संगती, गोविंदा विश्रांती गहिनीनाथ. विठ्ठलपंत. पुढे ज्ञानोबारायचं चरित्र, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानाने, मुक्ताबाई, 4 मुलं. आणि मग पुढचा प्रकार सगळा चरित्रात्मक जो आहे तो. शेवटी प्रत्येक आईवडिलाला आपल्या मुलाची चिंता असते, त्यांचं भविष्य चांगलं असावं म्हणून. मौंजी बंधन करायचं सगळ्यांनी सांगितलं की नाही, तुम्हाला शुद्धीपत्र आणण्यासाठी शेवटी पैठण. आणि मग तिथे गेल्याच्या नंतर तिथली परिस्थिती जी जमत नाही, अमुक नाही, तमुक नाही, आईवडिलांचं देहांत प्रायश्चित्त घेतलंय, आता काय काहीच उरलंच नाही, करायचं काय. देव उभा मागे पुढे हे जे वाक्य आहे, कुठे असो कोणतंही कसंही संकट आलं तरी कोणत्याही रूपाने ती विश्वात्मक शक्ती काम करत असते. हे सगळं होत असताना हे कुठपर्यंत आलं. शेवटी रेड्याच्या मुखामध्ये त्या विश्वात्मक शक्तीला जाऊन बसावं लागलं, कुठे कंठामध्ये. आणि म्हणलंय आता हरकत नाही, बोल बोल रे ऋग्वेद, प्रणवाचा ज्ञानदेव म्हणे. हे सगळं जे घडतं, मला एक वाक्य सांगायचं की श्री ज्ञानोबाराय म्हणतात की हे आमच्या परंपरेमध्ये अगोदर सर्वप्रथम अगोदर शक्ती, श्रीला पहिलं प्राधान्य दिलं म्हणून आजीनाथ उमा याचं जे बीज आहे, छांदोग्य उपनिषदकार वेदामध्ये असं वर्णन आलेलं आहे की तिथे या शक्तीला उमा आणि गिरिजा ही नावं, 2 नावं देत असताना वेळ संपलेला आहे म्हणून वायू आणि अग्नी या दोघांनाही त्या परब्रह्माचा, ब्रह्म वेगळं आणि पर ब्रह्म वेगळं, 2 ब्रह्म हो. ते काय आहे
या दोघांनाही कळालं नाही, दोघांनाही भीती वाटली आणि म्हणून त्यांनी इंद्राकडे तक्रार केली की हे काय आहे आम्हाला कळत नाही, परंतु वरती काहीतरी आहे. इंद्राने सांगितलं अजिबात काळजी करायची नाही, मी आहे ना. मी एवढा मोठा असताना तुम्ही घाबरण्याचं काय कारण. त्याला तर काहीच कळालं नाही, भेटच नाही. यांना तरी भेट झाली समोर. इंद्राला असं वाटतं की आपली एवढी पण लायकी नाही. त्यांना कळतंय मला कळत नाही का. कधी कधी होतं असं, तुला कळतं मला कळत नाही का. तू मला सांगायला चाललास का, तू माझ्या आधीचा आहेस का. बर, खूप काही बोललं जातं. आणि म्हणून इंद्र देवाचा राजा तप करण्यासाठी का कळत नाही. शहाणी माणसं विचार करतात. आणि हिम अधिक आलय, आलय म्हणजे ठिकाण, हिम म्हणजे बर्फ. तिथे जाऊन तप करत असताना नागवृक्षाखाली श्री मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी बसलेले आहेत. काय अनेक, आता किती दिवस गेले ती त्याची त्याला माहिती. शेवटी शक्तीचा साक्षात्कार होतो. तिथे दोन नावं आलेले आहेत, गिरिजा आणि उमा. त्या शक्तीने इंद्राला सांगितलं बाबा तत् ब्रह्म. ओहो, ते पर ब्रह्म आहे. जो उपदेश शहानियापुरे एकची वचन इंद्राला सांगत असताना अचानक ऐकायला आलं. ज्ञानोबराय म्हणाले मच्छिंद्राला झाले राजाचे ते मच्छिंद्राला झाले. राजाची ते मच्छिंद्राला झाले. राजाची ते मच्छिंद्राला झाले. आदिनाथ उमादित प्रकटले. आदिनाथ उमादित प्रकटले. आदिनाथ उमादित प्रकटले. आदिनाथ उमादित प्रकटले. मच्छिंद्राला धले. मच्छिंद्राला याचा सहज स्थिती. ते ब्रह्म ब्रह्म आम्ही फक्त उच्चारतो. श्री संतांच्या भाषेत बोलायचं ठरलं तर ते पर आणि हे फक्त पर काढलं की संपलं. एक मराठी भाषा अशी आहे, उपसर्ग म्हणू किंवा विकरण म्हणू, एक लागलं एक काढलं, एक अक्षर. दोन अक्षरी वाक्य चार, त्याच्या मागे एकच अक्षर लिहिलं वी. काय झालं, विचार. वी खुडून टाकलं आणि प्र लिहिलं, प्र. किती लावा. मराठी भाषेत जे 22 उपसर्ग आहेत, जेवढे लावाव तेवढे अर्थ, फक्त उपसर्ग बदल. एक अक्षर लावलं की अर्थ बदल झाला. विचार म्हणजे प्रचार नाही, प्रचार म्हणजे आचार नाही, आचार म्हणजे चार नाही. असं हे कशासाठी एकच वाक्य सांगायचं. मला आरंभ एक वाक्य सांगायचं.
हे वाक्य काढलं, खाली फक्त ब्रह्म. ब्रह्म वेगळं आणि परब्रह्म वेगळं. तेच आहे, पण ज्या वेळेला त्याला वाटतं की मी हे काम करायचंय, मग त्याच्यासाठी पर हे विकरण म्हणू, उपसर्ग म्हणू, हे काढलं रे काढलं. तुकोबारांनी सरळ सांगितलं, तेच खाली आलं. उद्धरया दीन जना उद्धरया दीन जना उद्धरया. हॅलो. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरया आले. दीन जना उद्धरया आले. दीन जना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरया आले. दीन जना उद्धरया संतांना ते वाक्य लावलं. फक्त एक वाक्य काढलं, 2 अक्षरी पर. ब्रह्म वेगळं आणि परब्रह्म वेगळं, ते कळतच नाही. शेवट तो कधी कळेना. म्हणून ब्रह्ममूर्ती संतच ब्रह्म आहेत. पण संत कोण हे तिथे चालत आलं नाही. का चालत? आरंभी हा पारंपरिक आरंभ, नाम घेत असताना समुद्र मंथनाने जे काही 14 प्रकार निघाले, त्यातला एक प्रकार विस्तारात्मक नाही, फक्त हालाहाल विष. सगळ्यांनी सगळं घेतलं. चांगलं कोणी घेतो? पंक्तीमध्ये चांगले पदार्थ वाढणं सोपं, पण पत्रावळी वाढायची कोणी? पण माहीतच नाही ना. पत्र वाढणारा सर्वश्रेष्ठ कोण? खरा म्हणजे पत्रावळीवाला. त्याला माहिती आहे की मी जर ही वाढली नाही तर खाणार काय कोण? पदार्थ कोणताही असो, कशावर ठेवायचा आहे? तेव्हा ती भांडे घासणारी नाही. इवाड्या तिने जर भांडे घासले नाही, तू खाशील काय? चांगला कार्यक्रम असला की शहाणा गडी काही चपळ असतात. कोणी कोणतं काम, कोणी झाडाचं कोणी घेत नाही, पण काही गडी चपळ असतात. मी झाडाचं काम माझ्याकडं, कारण त्याला माहिती आहे की झाडणार कोण जातो अगोदर त्या रूम मध्ये? बैठक टाकणारा किंवा सर्वप्रथम जातो कोण? हे अनेक गोष्टी आहेत, फक्त वर्म कळत नाही. चांगल्या वस्तू सगळ्यांनी वाटून घेतल्या, पण हे कोणी घ्यायचं विष? आपल्यात कोणी आता असं मी ऐकलं एक जणाचं की बाबा ज्याने घेतलंय का तो परत मात्र कधी म्हणणार नाही, वाचला तर. रागवायचं की घेतात माणसं. सगळ्यांनी मिळून सांगितलं की आता हे सगळ्यालाच जाळींना, आपली सगळ्यांचीच होळी होणार आहे. ज्याला कळत नाही त्याला सांगायचे हे तू घे. बरोबर मी घेतो. घेतलं, त्याला काय माहिती बाबाला, म्हाताऱ्या माणसाला त्याचा परिणाम असा झाला. एवढा दाह विश्व जाळा निघालेलं ते हलाहल विष पेल्याच्या नंतर काय काय परिणाम झाले आता आपल्याला काय माहिती. सगळे प्रकार केले ना. गंगेला धारण केलं, केदारनाथला पाणी नुसतं बोट बुडवलं तर तसंच वाकलं होतं. किती
थंड पाणी आहे. ती गंगा धारण करून उपयोग नाही, चंदन लावून नाही, सर्प गळ्यावर घालून उपयोग काहीच होईना. शेवटी राम नामे शीतळ झाला. एक नाम घेतलं फक्त, राम. शिव हळहळे तापला, राम नामे शीतळ झाला. म्हणून आरंभी ज्ञानोबा म्हणतात आमच्या कुळामध्ये तिथे श्री शंकराने सर्वप्रथम हे नाम घेतलं म्हणून आरंभी. आरंभी आवडे आदरे आले नाम. आरंभी आवडे आदरे आले नाम. आरंभी आवडे आदरे आले नाम. आरंभी आम्ही ही नाव घेतो. घ्यायचं कसं? औषध असेल घ्यायचं कसं? वस्तू असेल तिचा उपयोग कसा? नाही मिळालं तर फक्त कळावं, नाही कळालं तर कमीत कमी एवढं तरी कळावं मला कळत नाही. कळत नाही हेही कळत नाही आणि मला कळत नाही म्हणलं याच्या इतकं अवघड आहे काही नाही. म्हणजे सगळीच पंचायत कळत, तुला काय कळतं आणि तुला नाही कळतं का? सगळीच पंचायत आहे ना. काय कळतं, काय कळालं, कोणाला कळालं? कळत नाही एवढं जरी कळालं तरी खूप कळालं. कळण्यासाठी माणूस प्रयत्न करेल. मिळालं नाही तरी चालेल पण कळावं. असो इथेच थांब. आरंभी कसं घ्यायचं? रात्रंदिवस आम्ही घेतोत ना. पंढरपूरला, पैठणला, आळंदीला कुठेही गर्दीच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपणही असतो. आपण वारकरी म्हणून जे असतील ते आपल्या माळा आतून असतात. एक वर्ग असतो त्याची माळ वरून असते. आता काही काही ठिकाणी कसं आहे की ते कपड्याच्या वरून माळ घालायची पद्धत आहे. म्हणतात महाराज लोक वगैरे वरून माळा घालावं लागतात लोकांना दिसतील असे. रुद्राक्षाच्या माळावाले गडी कधीच आतून झाकून नाही ठेवत, वरून. अजून मला काही कळालं नाही की बा हे कशासाठी वरून प्रदर्शन करायचं. तेव्हा तिथे गेल्याच्या नंतर आमच्या माळा आतून असतात, त्यांच्या आमच्या बारीक असतात, त्यांच्या एवढाले असतात. कळतच नाही. आता चलता चलता खिसा कापला हो. आम्ही काय, आम्ही माळकरी आहेत. चोर सुद्धा चोरी करत असताना मोठाल्या माळा घालून चोऱ्या करतात.
काय माळकऱ्यांनी? हो. दिंडीत सगळ्यात पुढे कोण चालतात? ज्याच्या हातात झेंडा आहे तो झेंडे करी कर हात. ज्याच्या हातात झेंडा आहे, जमलं तर झेंडा नाही तर दांडा. म्हणजे हा एक सोपा प्रकार आहे, सगळेच प्रकार मांडत नाही. ज्याच्या हातात टाळ तो टाळ कर हात. हाच अर्थ लावला तर माळ, त्याच्यात तर काय हातात, आपल्या तर काय हातात माळ नाही, आपल्या गळ्यात हे. काय म्हणायचं इथं? आपल्यातल्या एखादा समजा बोलता बोलता एखादा शब्द काही चुकला, ए नीट बोल ना, माळ घातलीस ना, माळ करीयस ना, पंचायतीची. आणि तुझ्या बरोबर बोलताना 10 वेळा खोटं बोललं पाहिजे. ज्ञानोबा म्हणले, असोनी संसारी लटिका हा व्यवहार. तुकोबा म्हणले, खोटा आहे ना त्याच्याबरोबर 10 वेळा खोटं बोला, एकदा नाही, कारण व्यवहार आहे. परमार्थिक परमार्थ करत असताना नक्की परमार्थ, पण लबाडाबरोबर 10 पाऊल पुढं, एक नाही. तू काय लायसन काढा का लोकांना फसवायला चोऱ्या करायला? मला सांगण्यात आहे कसं घ्यायचं. आम्ही रात्रंदिवस घेतो, फक्त वर्म एक चुकतंय. ज्ञानोबरायाने दुसरा शब्द ठेवला, आवडी. याच्यात रात्र जाईल. आवडीने भावे प्रेमाविन भजन वगैरे. तेव्हा आवड आणि नाम घेण्याची पद्धत. आरंभी आवडी. पुन्हा आम्ही म्हणत असताना इकडं काही आहे का? फार एक एक शब्द आणि आयुष्यभर विचार करा. आरंभी आवडी आदरे एवं गुरु क्रमे लाधले. आले आरंभी आवडी आदरे आले ना. आमच्या परंपरेमध्ये ज्ञानोबा म्हणतात, आरंभापासून जे नाम चालत आलेलं आहे, पण ते कसं? आवडी आदरे आले. कोणीतरी सांगितलं, कोण? एवं गुरु क्रमे लाधले. ना आदे गुरु शंकरा लागोनी शिष्य परम. हे एवं गुरु क्रमे लाधले, क्रमाक्रमाने. त्याचा परिणाम तेने सकळ सिद्धी. त्याचा परिणाम जगी. त्याचा परिणाम पूर्ण. कोण म्हणू? आता हे एक एक वाक्याने किती पण विचार करावा, आपलं आयुष्य गेलं तरी. आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी. जगी झाले पूर्ण काम. काम नाम इच्छा. आमच्या ज्या पारमार्थिक इच्छा होत्या त्या ज्ञानोबा म्हणतात, तेने सकळ सिद्धी. ही सगळी मालिका. आवडी आदरे जगी झाले पूर्ण काम. ते श्रीगुरु असावे, त्यांनी द्यावं आणि यांनी घ्यावं. देण्याची आणि घेण्याची दोन्हीही पद्धत म्हणण्यापेक्षा योग्य. आम्ही दीक्षा घेत असताना आता फार काही चिंतन करणं उचित नाही, पण न बोलणं सुद्धा चुकी असो. तेव्हा आरंभी आवडी आदरे. आपला वेळ संपलाय. तेव्हा आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी. जगी झाले पूर्ण काम. कोणतं नाम आलं तर राम कृष्ण गोविंद गोपाळा तू
माय माऊली सकळ जीवीचा जिव्हाळा. सर्व जीवाचा जीव आद्य कारण जगाचं जीव आणि जिव्हाळा. जीवीचा जिव्हाळा. जीव काय जिव्हाळा काय अनेक काही प्रश्न आहेत. तेव्हा सगळं काही आहे फक्त या नामाचा परिणाम. या जीवनातील सर्व संशय गेले. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. आणि म्हणून याचं विश्लेषण तुकोबरायांनी केलं. तुझी संते. सगळं संद. अरे थांब ना बाबा. थांबा थांबा थांबा. संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी. देहाच्या सुटल्या गाठी. देहाच्या सुटल्या गाठी. संदेहाच्या सुटल्या गाठी. संदेहाच्या सुटल्या गाठी. संदेहाच्या सुटल्या गाठी. संदेहाच्या सुटल्या गाठी. झालो कोटी शीतळ. झालो कोटी येणे नामे सकळ संदेह फिटला. वापर खुमा देवी वरू श्री विठ्ठला विडोबा ज्ञानेश्वर हॅलो हॅलो. हरिभक्तीपरायण राजेभाऊ गवते बेलोरेकर आणि हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज कानडे. तुझी सांगत येणे पुढे. नामे सकळ संदेह पिटला. खाली बस तुझी खाली बस. येणे नामे सकळ संदेह पिटला. काय तुझी येणे नामे सकळ संदेह पिटला. तुझी येणे नामे सकळ संदेह पिटला. तुझी येणे नामे सकळ संध्या पिटला. तुझी येणे नामे सकळ संध्या पिटला. बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठला. बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठला. राम कृष्ण गोविंद गोपाळा. राम कृष्ण गोविंद गोपाळा. नामे सकळ संध्या
विठ्ठल जय जय